करतो. 400 वर्षापूर्वी जिजाऊंच्या कुशीत जन्मलेला निरागस बाळ म्हणजे शिवबा. सळसळणाऱ्या रक्ताची लाट म्हणजे शिवबा. महाराष्ट्रात माणसांची माणुसकी मोजण्याचं माप म्हणजे शिवबा. दुश्मनांच्या काळजात पवित्राचं स्थान निर्माण करणारा आधार म्हणजे शिवबा. तलवार तर प्रत्येकाच्याच मनगटात होती, तलवार तर प्रत्येकाच्याच मनगटात होती, पण स्वराज्य स्थापन करण्याची छाप फक्त आणि फक्त शिवाजी महाराजांच्याच रक्तात होती, फक्त आणि फक्त शिवाजी महाराजांच्याच रक्तात होती. मित्रांनो, शिवाजी हा केवळ 3 अक्षर शब्द नाहीये, तो असा मंत्र आज उच्चारतात आगरले रक्त सळसळायला लागते व एकीकडे सकारात्मक ऊर्जा तयार व्हायला लागते. मित्रांनो, शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केले. हिंदवी स्वराज्य स्थापन करण्यासाठी त्यांच्याकडे पुरेसा शस्त्रसाठाही नव्हता. याची सुरुवात शून्यातूनच झाली. महाराजांनी सैनिक गोळा केले नाही, परंतु महाराजांनी स्वराज्यावर प्रेम करणारी माणसे गोळा केली आणि त्यांच्या हातात शस्त्र दिले. यातूनच स्वराज्य निर्माण झाले. छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा सांगणारे आपण स्वतःला सुशिक्षित म्हणून घेतो, आपण स्वतःच्या जन्मकुट्या घेऊन फिरतो. आल अपयश की करतो आत्महत्या, आता लावतो बाटली तोंडाला. आली शिवजयंती तर करतो वाद भांडणे. तर आपण त्यांच्या जन्म तारखेनंतर आपण काय आदर्श घेतो, काय आदर्श घेतो? महाराजांनी परिस्थिती समान माते मानणारा माझा राजा, स्त्रियांवर अत्याचार करणाऱ्यांचे हातपाय कलम करण्याचा आदेश माझा राजा देत होता. माझ्या राजाच्या राज्यात स्त्रियांना 50% आरक्षण नव्हते, 100% संरक्षण होते. सूरज की तो बात छोड़ो चमक न उसका काम है, सूरज की तो बात छोड़ो चमक न उसका काम है. दूसरे मानव जाति को चमकाया उसका शिवाजी नाम है, दूसरे मानव जाति को चमकाया उसका शिवाजी मान है. नव्हते आमदार नव्हते खासदार तर सुखी होता महाराष्ट्र, कारण राज्य होते छत्रपती शिवाजी महाराजांचं. आज 400 वर्ष होऊन गेले तरीही त्यांचे चरित्र आपल्याला प्रेरणा देतात. आज पाकिस्तान सारखे देश आपल्या भारतावर आक्रमण करीत आहेत. त्यासाठी खऱ्या अर्थाने गरज आहे छत्रपती शिवाजी महाराज निर्माण होण्याची. छत्रपती शिवाजी महाराज निर्माण होणे काही कठीण नाही. त्यासाठी फक्त मनगटात ताकद आणि रक्तात देशप्रेम हवे, तर घराघरात निर्माण होतील छत्रपती शिवाजी महाराज. जिंकून दुनियादारी सिकंदर इथेच लढला होता, जिंकून दुनियादारी सिकंदर इथेच लढला होता. लाख मोलाचा राजा माझा 42 याच माझी लढला होता, लाख मोलाचा राजा माझा 42 याच माझी लढला होता. जाता जाता मी फक्त एवढंच बोलू, किती मुख्या मनाने शब्दांचे बुडबुडे, किती मुख्या मनाने शब्दांचे बुडबुडे. तुझे पावडे गाजील पुरतील तोफांचे चौघडे, तुझे पावडे गाजील पुरतील तोफांचे चौघडे. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतन राजाधिराज श्री श्री श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज की